नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, EMRS म्हणजेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल तर्फे खूप मोठी जाहिरात अशी निघून आलेली आहे मित्रांनो. जवळपास 15,000 प्लस पदे इथे भरून घेतली जात आहेत या EMRS या संस्थेतर्फे. आता याच्यामध्ये आपली स्टाफ नर्सची पण पदे, त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियनचे पण पदे आहेत. तर ते आजचा जो व्हिडिओ असेल तो आजचा स्पेशल व्हिडिओ असणार आहे, स्टाफ नर्स विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर या भरतीमध्ये बघा मित्रांनो, तुमच्यासाठी किती पदे असणार आहेत स्टाफ नर्ससाठी, मेलसाठी, फिमेलसाठी, कॅटेगरी वाईज किती असतील, त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, बाकीच्या ज्या गोष्टी असणार आहेत या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहून घेणार आहोत. व्हिडिओ खूपच महत्वाचा असणार आहे, तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. हा व्हिडिओ खूप महत्वाचा का असणार आहे? कारण की खूप मोठी जाहिरात आहे आणि या जाहिरातीमध्ये तुम्हाला पेमेंट पण खूप चांगला असा भेटणार आहे. आणि जे विद्यार्थी स्टाफ नर्स या पदाबद्दल वाट पाहत होते, तर त्यांच्यासाठी एक महत्वाची जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये खूप सारी पदे स्टाफ नर्स या पदाची तुम्हाला या जाहिरातीत पाहायला भेटणार आहेत. तर त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर चला आता व्हिडिओला सुरू करू. बघा मित्रांनो, EMRS म्हणजेच बघा एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल तर्फे ही जाहिरात असणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम असणार आहे. ESSC 2025 ची जाहिरात असणार आहे मित्रांनो. तर या जाहिरातीमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली बघा 19/9/2025 म्हणजे 19 तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि ही जी संस्था आहे, नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स म्हणजे जे आदिवासी विद्यार्थी असणार आहेत त्यांची ही संस्था आहे आणि त्यांच्या संस्थेअंतर्गत इथे ही पदभरती करून घेतली जात आहे. तर आपण सर्व माहिती ते व्यवस्थितपणे आता चला पाहून घेऊ. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला इथे नोटिफिकेशन मध्ये पदे पाहण्यासाठी भेटणार आहे. बघा किती पदे तिथे वेगवेगळ्या प्रकारची पदे तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटतील आणि जवळपास किती 7,267 पदे या जाहिरातीमध्ये भरून घेतली जाणार आहेत. म्हणजे एवढी मोठी जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये बघा फिमेल स्टाफ नर्सची जी पदे असणार आहेत 550 पदे इथे तुम्ही पाहू शकता. 550 पदांसाठी फक्त स्टाफ नर्सची इथे मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली. 550 फक्त स्टाफ नर्ससाठी इथे पदे असणार आहेत. त्याच्यामध्ये अजून तुम्ही बघू शकता लॅब टेक्निशियनची पण 146 पदे इथे भरली जाणार आहेत. आता लॅब अटेंडन्स या पदाबद्दलचा आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जर दोन्ही पदाबद्दलची माहिती जर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली तर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल. त्याच्यामुळे फक्त आजच्या व्हिडिओमध्ये स्टाफ नर्स या पदाबद्दलची माहिती आपण पाहून घेऊ. तर अशा प्रकारे 550 पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता कॅटेगरी वाईज आपल्याला पदे पण इथे पाहून घ्यायची आहेत. तर कॅटेगरी वाईज आपण ते पण पदे इथे पाहून हा तर बघा मित्रांनो, पद क्रमांक 3 मध्ये ते बघा फिमेल स्टाफ नर्सची जी पदे आहेत, एकूण पदे किती आहेत? 550 इथे पदे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 550 पदासाठी फिमेल स्टाफ नर्सची इथे ही पदे असणार आहेत. आता तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज पण पदे इथे बघून घ्यायची आहेत. बघा UR म्हणजे अनरिझर्व उमेदवारांसाठी 224 पदे आहेत. EWS साठी 55 पदे आहेत. OBC मध्ये 148 पदे आहेत. SC साठी 82 जागा आहेत. ST साठी 41 आहेत. VI साठी 1 अ मध्ये आहे. HI मध्ये पदे नाही तिथे कुठले. LD सी मध्ये 8 पदे आहेत. ओथर्स मध्ये तुम्हाला 7 आणि ESM मध्ये 55 अशी एकूण 550 जागा ज्या आहेत स्टाफ नर्स फिमेल साठी तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियनची पण बघितलं तुम्ही 146 पदे असणार आहेत. तर याच्याबद्दल आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. टोटल जर जागा भेटल्या तर तुम्हाला 7,500 ते 8,000 जागा या जाहिरातीमध्ये भरून घेतल्या जाणार आहे. तर त्याच्यानंतर आपण आता महत्वाच्या काही माहिती आहे ती आपण इथे व्यवस्थितपणे पाहून घेऊ. आता मित्रांनो, तुमचा जो पेपर असणार आहे, पेपर होणार आहे तुमचा इथे 2 स्टेजेस मध्ये तुमचा इथे पेपर कंडक्ट केला जाणार आहे. त्याच्यामध्ये टियर 1 म्हणजे प्रिलिमिनरी त्यालाच आपण प्री असं म्हणतो आणि दुसरा असतो जे मेन्सचा पेपर असतो. तर 2 पेपर्स तुमच्या इथे घेतले जाणार आहेत. तर याच्या जे सिलेक्शन पद्धत आहे तुमच्या 2 पेपरमध्ये सिलेक्शन पद्धत असणार आहे. पहिला जो पेपर आहे प्री तुमचा तुमचा तो क्वालिफाईंग पेपर असणार आहे आणि दुसऱ्या पेपरवरून तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. तर प्री साठी तुम्हाला बघा आता सिलेबस कशा प्रकारचा इथे असणार आहे. त्याच्यानंतर आपण जे विद्यार्थी कोणते विद्यार्थी याच्यानंतर क्वालिफाय असणार आहे ते पण पाहून घेणार आहोत. तर आपण सिरियल वाईज सर्व गोष्टी इथे पाहून घेऊ. बघा एक्झामिनेशन साठी तुम्हाला जो सिलेबस असणार आहे तो कसा असणार आहे.
बघा तुमचा सिलेबस असेल पेपरमध्ये 5 स्टेजेसने तुमचा हा पेपर डिवाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये बघा जनरल अवेअरनेस आहे आणि त्याचे तुम्हाला क्वेश्चन्स 10 असतील आणि 10 मार्क्स तुम्हाला इथे असणार आहेत. प्रत्येकी क्वेश्चन्स तुम्हाला 1 मार्क असणार आहे. अशा प्रकारचा असणार आहे. तुम्हाला टोटल परीक्षेत पेपरमध्ये क्वेश्चन असतील 100 आणि मार्क्स असतील 100. 100 मार्काचा तुमचा प्रीचा पेपर हा असणार आहे. बघा पार्ट 2 मध्ये रिझनिंग आणि अबिलिटीचे क्वेश्चन्स असतील 15, त्यासाठी 15 मार्क्स असतील. नॉलेज अँड आयसीटी साठी तुम्हाला 15 क्वेश्चन्स आणि 15 मार्क्स असणार आहेत. क्वांटिटेटिव्ह आणि अप्टिट्यूड साठी मित्रांनो तुम्हाला 30 क्वेश्चन्स आणि त्यासाठी 30 मार्क्स असणार आहेत. आणि शेवटी तुम्हाला बघा लँग्वेज मध्ये तुम्हाला रिजनल, ज्याच्यामध्ये इंग्लिश, हिंदी आणि रिजनल लँग्वेज तुम्ही ज्या सब्जेक्ट मधून फॉर्म भरणार आहात तर त्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला हा पेपर इथे कंडक्ट करता येणार आहे. तर त्याच्यामध्ये बेसिकली इंग्लिश आणि हिंदी हे 2 सब्जेक्ट असणार आहेत आणि त्याचे तुम्हाला 30 क्वेश्चन्स आणि 30 मार्क्स इथे असणार आहेत. तर अशा प्रकारचा तुम्हाला पहिला पेपर हा प्रीचा इथे असणार आहे. प्रीचा पहिला पेपर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम पॅटर्न इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि या पेपरसाठी वेळ जो असेल तुम्हाला 2 तासाचा वेळ तुम्हाला या पेपरसाठी मित्रांनो इथे असणार आहे. 2 तासाचा वेळ तुम्हाला या पेपरसाठी इथे असणार आहे. तर त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही प्रत्येकी तुम्ही इथे बघू शकता कोणते कोणते लँग्वेज आहे तर तुम्हाला ते ऑप्शनल फिल करायचे आहेत. आपल्यासाठी मराठी पण इथे अवेलेबल आहे. तर ऑप्शन तुम्हाला मध्ये इथे फिल करावं लागेल. तर अशा प्रकारचा प्रीचा पेपर असेल आणि ते त्याच्यानंतर जो पेपर असेल तुमचा मेन्सचा तर बघा इथे दिलेला आहे. कॅन्डिडेट हू विल बी शॉर्टलिस्टेड इन द रेशो ऑफ 1/10 अगेन द नोटीस वॅकन्सीज ऑन द बेसिस ऑफ टियर 1. जे विद्यार्थी टियर 1 साठी क्वालिफाय झालेले आहेत तेच विद्यार्थी ते टियर 2 चा पेपर येते म्हणजे मेन्सचा पेपर देण्यासाठी पात्र असणार आहेत. तर अशा प्रकारचं हा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे जे विद्यार्थी सर्वात अगोदर 1/10 च्या रेशो मध्ये प्रीचा पेपर क्वालिफाय करतील तेच विद्यार्थी ते मेन्सचा पेपर देखील देणार आहेत. आता मेन्सचा पेपर कशा प्रकारे असणार आहे आता त्याच्यासाठी पॅटर्न आपण पाहून घ्या. Subject specific syllabus is uploaded on the website NESTS under ESSC 2025 in ट्रायबल गव्हर्नमेंट इंडिया. आता मेन्सचा जो पेपर असेल तुमच्या कम्प्लिटली तुम्ही ज्या फील्डमध्ये तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झालेलं आहे त्या रिलेटेड तुमचा हा इथे सिलेबस असणार आहे. आणि हा जो सिलेबस असेल तुम्हाला इथे या वेबसाईट वरती मेन्शन केलेला आहे. सर्वांनी या वेबसाईटला एकदा चेक करून पाहून घ्यायचा आहे किंवा त्याच्यावरती आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येऊ आपल्या चॅनलवर. तर अशा प्रकारचा सिलेबस तुम्हाला इथे असेल. आता हा जो पेपर असेल तुमचा 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 40 क्वेश्चन्स असतील आणि त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हचे 15 क्वेश्चन असतील. एकूण 45 क्वेश्चन्स तुम्हाला इथे असणार आहेत. आणि त्याचे टोटल जे मार्क्स असतील तुम्हाला 100 मार्क्स इथे विद्यार्थी मित्रांनो असणार आहेत. इथे 40 क्वेश्चन आहेत आणि 40 क्वेश्चन साठी 40 मार्क्स तुम्हाला इथे देण्यात येतील आणि 15 क्वेश्चन साठी तुम्हाला इथे 60 मार्क्स देण्यात येणार आहेत. एकूण 55 क्वेश्चन्स आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 100 मार्क्स इथे असणार आहेत. आणि हा जो पेपर असेल तुम्हाला त्या पेपरसाठी वेळ असणार आहे 3 तासाचा वेळ तुम्हाला हा पेपरमध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये हा जो पेपर असेल विद्यार्थी मित्रांनो हा पेपर तुमचा थोडासा टफ असेल त्यासाठी तुम्हाला इथे वेळ पण जास्त यांनी अगोदरच दिलेला आहे. तर अशा प्रकारचा एक्झाम पॅटर्न तुम्हाला इथे असणार आहे. फक्त तुम्हाला 55 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 100 मार्क्स त्यासाठी असणार आहेत. बघा त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला नोट दिलेली आहे खाली. प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट फॉर द पोस्ट स्टाफ नर्स विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन द टियर 2 एक्झामिनेशन ओनली. म्हणजे ते म्हणलेलं आहे की सरळ सरळ जे विद्यार्थी मेन्सचा जो पेपर क्लिअर करतील त्या मेन्सच्या मेरिटच्या बेसिसवरच तुमचं इथे सिलेक्शन केलेलं आहे, केलं जाणार आहे. पहिला जो पेपर असेल तो तुमचा क्वालिफाईंग पेपर असणार आहे पेपर 2 साठी. म्हणजे तुम्हाला पेपर दुसरा देण्यासाठी तुम्हाला पेपर 1 क्वालिफाय करावं लागणार आहे. तर अशा प्रकारचं याचं म्हणणं आहे. म्हणजे तुमचं सरळ सरळ जे विद्यार्थी पेपर 2 मध्ये जास्त मार्क्स घेतील त्याच्या मेरिट लिस्टवर तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. टियर 2 एक्झामिनेशन ओनली. तर अशा प्रकारची ती माहिती यांनी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर अजून काही महत्वाची माहिती आहे का ती आता बघा क्वालिफिकेशन असणार आहे. क्वालिफिकेशन ती पण इथे पाहून घेऊ. बघा फिमेल साठी स्टाफ नर्ससाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे. एज लिमिट असेल मॅक्झिमम अप टू 35 वर्षापर्यंत तुम्हाला ते फॉर्म भरता येणार आहे. आणि SC ST OBC विद्यार्थ्यांसाठी जे रूल इथे लागू असतील एज रिलॅक्सेशनचे म्हणजे SC साठी 5 वर्ष जे असेल ते तुम्हाला इथे लागू असणार आहे. म्हणजे 35 वर्षापर्यंत SC ST चे विद्यार्थी ते अर्ज करू शकतील. तर अशा प्रकारची एज लिमिट असेल. त्यानंतर आता बघा क्वालिफिकेशन काय असणार आहे. बघा स्टाफ नर्ससाठी BSc इन नर्सिंग फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम BSc लागणार आहे किंवा त्याच्यामध्येच तुम्हाला रेग्युलर कोर्स इन BSc नर्सिंग लागणार आहे. रेग्युलरचा पण कोर्स चालेल
त्याच्यानंतर आहे बघा पोस्ट BSc नर्सिंग फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, इथून पण लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे रजिस्टर ॲज अ नर्स मिडवाईफ आर्यन ऑर स्टेट नर्सिंग काउन्सिल, अशा प्रकारचं तुम्हाला इथे एज्युकेशन लागणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे JNM, म्हणजे तुम्ही इथे JNM साठी पण पात्र आहात. JNM ज्या विद्यार्थ्यांचं झालंय ते पण विद्यार्थी ते अर्ज करू शकतील. त्याच्यानंतर 2.5 इयर्स एक्सपिरियन्स इज मिनिमम, म्हणजे इथे 2.5 वर्षाचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. 2.5 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स तुम्हाला इथे जोडावा लागेल आणि तो लागेल तुम्हाला 50 बेडेड हॉस्पिटल आफ्टर अक्वायरिंग वन अबो, म्हणजे तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे हा अनुभव लागणार आहे 2.5 वर्षाचा, आणि ते पण 50 बेड सोबत तुम्हाला अशा प्रकारचा हा लागणार आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला एज रिलॅक्सेशन सांगितलेलं आहे. SC ST साठी 5 वर्षाचं आहे, NCL साठी 3 वर्षाचं. त्याच्यानंतर आणखी बघा इथे तुम्हाला माहिती पर्सन विथ डिसॅबिलिटी साठी 15 वर्ष, 30 वर्ष, 10 वर्ष, अशा प्रकारचे रिलॅक्सेशन तुम्हाला इथे पाहून घ्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही होती थोडक्यात तुम्हाला इथे महत्वाची जाहिरात. स्टाफ नर्स फिमेल साठी ज्या जागा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला 555 जागा इथे 550 जागांची जाहिरात इथे स्टाफ नर्स या पदासाठी तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा अजून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे फीस पण लागणार आहे. तर ती फीस कशा प्रकारे असणार आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये एक नोट्स महत्वाची आहे ती बघा. ही जी फीस असेल ही नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याच्यामध्ये फीस कन्सिस्ट ऑफ 2 कॉम्पोनंट, ऍप्लिकेशन फीस अँड प्रोसेसिंग फीस. फीस जी असेल ती ऍप्लिकेशन फीस आणि प्रोसेसिंग फीस अशा प्रकारे असणार आहे. म्हणजे ऍप्लिकेशनची जर 1000 असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रोसेसिंग फीस त्याच्यानंतर 100-200 असे काहीतरी घेण्यात येतील. अशा प्रकारच्या फीसचं स्ट्रक्चर असणार आहे. पण ते बघा तुम्हाला इथे एक नोट पॉइंट आहे. ऍप्लिकेशन फीस इज नॉट ऍप्लिकेबल फॉर फिमेल. फिमेलसाठी ते कुठल्याही प्रकारची फीस ऍप्लिकेबल नाही. त्याच्यामध्ये SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी. SC ST PWD म्हणजे हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी फक्त फिमेल विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची फीस ते घेतली जाणार नाही. आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग फीस ऍप्लिकेबल फॉर ऑल मॅन्डेटरी, फक्त तुम्हाला इथे प्रोसेसिंग फीसच द्यावी लागणार आहे. अशा प्रकारचं यांचं म्हणणं आहे. ऍप्लिकेशन फीस इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची लागणार नाही. आता फीस स्ट्रक्चर बघा कशासाठी कशा प्रकारचं असणार आहे. आता इथे तुम्ही जर बघितलात वेगवेगळ्या पदांसाठी ते फीस आहे. तर आपण सर्व पदांसाठी पाहून घेऊ आता. बघा प्रिन्सिपल साठी इथे ऍप्लिकेशन फीस कोणत्याही प्रकारची नाही. फिमेल साठी आहे बरं का हे सर्व फिमेल साठी असणार आहे वरचं. आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग फीस 500 रुपये प्रत्येकी असणार आहे. म्हणजे तुम्हाला स्टाफ नर्स फिमेल साठी जर अर्ज भरत आहात तर तुम्हाला इथे 500 रुपये फीस ते लागणार आहे. आणि नॉन टेक्निकल स्टाफ मध्ये बघा इथे आपल्या त्याच्यामध्ये स्टाफ नर्सचं पण येते. मेल कॅन्डिडेट असतील तर त्याच्यासाठी ऍप्लिकेशन फीस 1000 रुपये आणि प्रोसेसिंग फीस 500, अशा प्रकारे एकूण 1500 फीस तुम्हाला ते पे करावी लागेल. मेल कॅन्डिडेट जर इथे अर्ज भरत आहे आणि फिमेल कॅन्डिडेट भरत असतील तर तुम्हाला फक्त 500 रुपये फीस इथे भरावी लागेल मित्रांनो. तर अशा प्रकारची जाहिरातमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटणार आहेत. आणि ही जी PDF असेल या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला ही डिटेल नोटिफिकेशनची PDF भेटून जाईल. तर अशा प्रकारे ही सर्व माहिती होती बघा मित्रांनो. आणि हा जो पेपर आहे 2 स्टेजेस मध्ये घेण्यात येणार आहे. Tier 1 आणि Tier 2 या 2 स्टेजेस मध्ये तुमचा हा पेपर इथे कंडक्ट केला जाईल. डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला यांच्या वेबसाईटवर कळवण्यात येईल. NESTS ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला कधी पेपर होईल तो कळवण्यात येईल. एक्झामिनेशन सेंटर असेल, ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन कधी असेल का, ह्या सर्व गोष्टी ज्या असतील त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारची जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. 19/9/2025 दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. EMRS तर्फे म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल तर्फे ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची सर्व जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि बघा मित्रांनो, आमच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो एक महत्वाचा उपक्रम आपण आपल्या चॅनलवरती सुरू केलेला आहे. बघा पहिला जो पेपर आहे स्टाफ नर्स साठी लॅब टेक्निशियन, कुठल्याही पेपरसाठी जर तुम्ही इथे तयारी करत असाल तर आपण आपल्या चॅनलवरती तुमचा पहिला पेपर जो असेल फक्त नॉन टेक्निकलचा असणार. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला इथे टेक्निकलचं पाहण्यासाठी भेटणार नाही. तर तुमचा फक्त नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे. त्याच्या रिलेटेड आपण आपल्या चॅनलवरती नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला जो काही सिलेबस असेल तो कशा प्रकारे तुम्हाला कव्हर करायचा आहे, त्याची प्रॅक्टिस कशी करायची आहे, हा उपक्रम आपल्या चॅनलवरती सुरू केलेला आहे.
तुम्हाला बेसिक ते ऍडव्हान्स पासून नॉन टेक्निकलचे सर्व सब्जेक्ट इथे शिकवण्यात येणार आहेत. तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या सिरीजचा सर्वांनी नक्की फायदा घ्यायचा आहे. तुम्हाला डिटेल सिलेबस कशा प्रकारे कव्हर करायचा आहे, कशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे सर्व गोष्टी आपण बेसिक टू ऍडव्हान्स घेणार आहोत आपल्या चॅनलवरती. तर हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. शेवटी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला, धन्यवाद मित्रांनो. तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.